हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कळप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. अनुहत शब्द गगनी न माय, त्याचे निनादे भाव शून्य होय. कथा निजांगे करुणा कुमारी, तुझवी न शंभो मज पूर्णता. मित्रांनो, शिवरात्री या महान व्रतासंबंधी या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. पूजाविधी आणि काही नियम. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवाहन शके 1948 संवत्सर पराभव दक्षिणायन वर्षा ऋतू शिवरात्री आषाढ मास मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी आहे. ही शिवरात्र जी आहे, उपासना व्रताचरण केवळ वीरशैव लिंगायत समाज करू शकतो अशा पद्धतीची आहे. शिवभक्तांनी शिवरात्री काळात खालील नियमांचे पालन अवश्य करावे. शिवरात्री व्रताची नव्याने सुरुवात कोणत्याही मासाच्या शिवरात्रीपासून करता येते. या व्रताचे उद्यापन मात्र किमान 14 वर्षाच्या व्रताचरणानंतर विधिवत करावे लागते. विशेष पूजा साहित्य पाहूया मित्रांनो. खडी साखर, आसन, एका तांब्यात शुद्ध ताजे पाणी, अभिषेक पात्र, पळी भांडे, तामन 2, सफेद सोहळे, बेलपत्र, भस्म व विभूती, अखंड अक्षत, सफेद फुले, धूप दीप, कापूर, कच्चे दूध, पंचामृत, तांबूल, दक्षिणा व श्रीफळ इत्यादी. वीरशैव लिंगायत शिवभक्तांनी मात्र आपल्या स्वसमाजाच्या शिवाचार्यामार्फत विधिवत मुहूर्त समयी दीक्षा घेतलेली असावी. तसेच शिवलिंग व शिवमंत्र त्यांच्याकडून प्राप्त झालेले असावे. आपणाकडून या इष्टलिंगावर रोज रुद्राभिषेक होत असावा. गुरुमंत्राचा जप सतत मानसिकरित्या होत असावा. तरच मध्यरात्री निषिद्ध काळात वीरशैवांनी विधिवत अभिषेकयुक्त सेवा या शिवरात्रीला आपल्या घरीच संकल्प सोडून करावा. वीरशैवांना पंचसूतकाचा दोष लागत नाही, तरी पण सर्व पूजा कर्मकांड पूर्ण शुचिर्भूत होऊनच करावे. सोमवारी मध्यरात्री 12:20 ते 1:08 या निषिद्ध काळातच आपल्या इष्टलिंगाची अभिषेकयुक्त पूजा करायची आहे. उपवास काळात फळे वा दूध वा दुधाचे पदार्थ ग्रहण करावे. तिखटा मिठाचे पदार्थ सेवन करू नका, अन्यथा आपला उपवास वाटेल मित्रांनो. आपले शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून दीक्षागुरु मंत्र जप माळेविना दिवसभर जपत राहा. काम, क्रोध करणे व दुपारी झोपणे, तसेच केस व नखे कापणे इत्यादी कामे कटाक्षाने टाळा. शिवलिंग पूजा आपल्या घरी पूर्ण स्नान शुद्धी करून पांढरे सोवळे वस्त्र परिधान करून शिवलिंग पूजा रुद्राभिषेक युक्त विधिवत संकल्प सोडून करा. आता सर्व शुद्धी क्रिया करा. आचमन, प्राणायाम करा. गायत्री मंत्राने अंतरंग शुद्धी करा. संकल्पासाठी आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर व एक फुल वा फुलाची पाकळी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करावी. आजच्या पूजेसाठीचा हा संकल्प आहे मध्यरात्रीचा. हरोम शिव शिव शंभोराज्ञय प्रवर्तमान सद्य ब्रह्मण द्वितीय परार्ध श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भारतवर्ष भरतखंडे नेरो दक्षिण दिक्पाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदमान शालिवाहन शके 1948 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मासे कृष्ण पक्षे भौम वासरे पुष्य नक्षत्रे व्यतिपात योगी चतुष्पात करणे शिवरात्रि शुभतीत वीर गोत्रात उत्पन्न में कणाप्पा मोह पात्र दुरित क्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर इत्यर्थ विधिवत इष्टलिंग एवं शिवलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. संकल्पाचे पाणी निर्माल्य जल पात्रात सोडा. निर्माण ह्याच्या ताजे जलात थोडे गंगाजल रुद्राभिषेक करण्यासाठी टाका. रोजच्या प्रमाणे रुद्राभिषेक आपल्या इष्टलिंगावर घ्या. संस्कृत व मराठी भाषेत पूजेत लिंगाष्टक म्हणा. शिवाच्या 108 नावाचा उच्चार एक एक बेलपत्रासह वा एका बेलपत्रावर करा. आरती करा, कापूर आरती करा, घालीन लोटांगण घ्या, नमस्कार करा, क्षमा प्रार्थना करा, माळेविना मंत्र जप करा. यानंतर पूजेतील अभिषेकाचे तीर्थ व प्रसाद मोठ्या आनंदाने पूजा समाप्तीनंतर सेवन करा. रात्रभर केवळ शिव मंत्र जप करा. नाना पद्धतीने शिवगुणगान करा. शिवभजन कीर्तन करा. शिवपाठ करा. शिवस्तुती व शिवमहिमा स्तोत्र पठन करा. यानंतर थोडी शिव ध्यानधारणा देखील करावे मित्रांनो. जंगम देवतांना विधिवत दान धर्म अवश्य करा.
उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, भस्मवडी, रुद्राक्षमाळा व दक्षिणा इत्यादी. गोरगरिबांना देखील यथाशक्ती अन्न, वस्त्र व गरजेच्या वस्तू दान करावं. यानंतर दुसऱ्या दिवशी नित्य इष्टलिंग पूजेनंतर उपवास सोडावा. अशा प्रकारे निष्काम पद्धतीने शिवरात्री व्रताचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा. आपल्या नावे पुण्य जमा करा व सुखी, समाधानी व शांतमय जीवन जगा. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा शिवरात्री संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताचे सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.